बाळांनो, आपण द्वितीय सत्राला प्रारंभ करत आहोत. द्वितीय सत्रातील क्रमांक 11चे प्रकरण म्हणजे स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा, ज्याचे लेखक आहेत सुनील चिंचोळकर. 1551 ते 2018 हा त्यांचा काळखंड. एक सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तके त्यांचे प्रसिद्ध आहेत. काही पुरस्कारांनी सुद्धा ते सन्मानित आहेत, जसं शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी देखील ते सन्मानित आहेत. संबंधित जे आपण प्रकरण अभ्यासाला घेतोय ते मानवतेचा महापुजारी या पुस्तकातून घेतलेलं आहे. मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद. खरं तर स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण भारताचे पदक्रांत केलं. संपूर्ण भारत यात्रेदरम्यान भारत कसा आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग आले आहे. त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती या विषयीचे वर्णन आले आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथे शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी मातृभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले. या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनमानसांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. प्रस्तुत पाठ पूर्वी म्हटल्याप्रमाणेच मानवतेचा महापुरुष स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतलेला आहे. बाळांनो, पाठाकडे जात असताना स्वामी विवेकानंदांना असं वाटलं की मला या देशाची सेवा करायची, मला या समाजाची सेवा करायची आहे, मला देश जवळून पाहायचा. या ठिकाणी देश सेवा करण्याआधी हा देश कसा आहे हे मी निखळ माझ्या डोळ्याने मला बघायचं या ठिकाणी. म्हणून त्यांनी संपूर्ण देश भ्रमंत करायला सुरुवात केली, ज्यामध्ये हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केलं त्यांनी. या ठिकाणी हा प्रवास चालू असताना त्यांचा एक मुक्काम पोरबंदर या ठिकाणी होता. कारण या प्रवासातले एक मोजके 2-3 प्रसंग आपल्या अभ्यासक्रमात आहेत. त्यातला पहिला प्रसंग पोरबंदर, गुजरातमध्ये. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, पोरबंदरला असताना या ठिकाणी एका ठिकाणी 2-4 दिवस मुक्कामी होते आश्रमात. त्यावेळेस शेजारीच असणाऱ्या एका ग्रंथालयातून स्वामी आपल्या शिष्याला ग्रंथालयात पाठवायचे आणि खंड इंग्रजीचे मागून घ्यायचे. आणि त्यांची वाचनाची शक्ती इतकी दांडगी होती, इतकी अमाप होती की मोठमोठे खंड ते एका दिवसातच वाचायचे. अगदी एका दिवसात एक खंड संपूर्ण वाचायचे. कधी कधी 3 खंड देखील एकेका दिवसातच वाचून काढायचे. त्या ग्रंथपालाला प्रश्न पडला की रोज स्वामीजींचा शिष्य येतो. खरं तर ओळख नाही स्वामीजींची, काही माहिती पण नाही त्या ग्रंथपालाला. स्वामीजींचा शिष्य येतो आणि एक जाड मोठं ग्रंथ घेऊन जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत करतो आणि पुन्हा एक घेऊन जातो. कधी कधी 2-2, 3-3 खंड घेऊन जातो. म्हणजे हा स्वामी वाचतोय का नुसतं पुस्तक जवळ ठेवतोय? कारण काही लोकांना सवय असते फक्त पुस्तक जवळ ठेवायची, वाचत नाहीत. म्हणून एका दिवशी त्या ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला म्हटलं, का हो, खरंच तुमचे स्वामी ही पुस्तकं वाचतात का? जर खरंच वाचत असतील तर ती अशक्यप्राय आहे, कारण एवढे मोठे ग्रंथ, एवढे मोठे पुस्तक शक्य नाही वाचणं या ठिकाणी. ते तेवढं होत नाही या ठिकाणी, अशक्यप्राय आहे या ठिकाणी. आणि तुमचे स्वामी ते एका दिवसात एक खंड सहजतेनं वाचून काढतात. मला असं वाटतं की काही लोक जाडजाड पुस्तकं न्यायची आणि नुसती त्याला ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी परत करायची सवय असते. कदाचित तसं असावं. शिष्याने आहे तसं ग्रंथपालांचं वाक्य स्वामीजींना येऊन सांगितलं. 4थ्या दिवशी स्वतः स्वामी त्या ग्रंथपालाकडे गेले, नवीन ग्रंथ घेतला आणि म्हणाले, मी हे 3 ग्रंथ वाचलेत 3 दिवसात. हवं तर तुम्हाला पाहिजे ते प्रश्न मला विचारू शकता. पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झाले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता.
आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थच सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. खरंच होतं. स्वामीजींची स्मरणशक्ती इतकी दांडगी होती बाळांनो, की एकदा एखादी गोष्ट वाचली की ते पान क्रमांकासहित ते पान पूर्ण अक्षराक्षर लक्षात ठेवायचे आणि ही ख्याती सर्वत्र पसरली होती. एकदा असाच प्रवास करत असताना खेत्री या गावी ते आले. खेत्रीच्या महाराजांच्या ठिकाणी आले आणि महाराजांना हे कळालं होतं आधीच की स्वामीजींची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. तेव्हा खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी, एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझ्या तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझे ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो, पण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. यापुढे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियाची शक्ती आणखीन विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथाचे परिच्छेदेच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. खरंच बाळांनो, स्वामींची इच्छाशक्ती आणि स्मरणशक्ती इतकी दांडगी होती की तो एखादा परिच्छेद पाहिला की त्यांना पाठच व्हायचा आणि तो कायमस्वरूपी लक्षात राहायचा. असा त्यांचा प्रवास चालू असताना शेवटचा टप्पा होता कन्याकुमारीचा. आणि स्वामीजींना खूप आनंद झाला. केव्हा माहिती आहे? जेव्हा ते कन्याकुमारीला पोहोचले. त्या विशाल समुद्र काठाच्या किनारी उभा टाकले. 3 समुद्र जिथे एकत्र मिळतात. अगदी समोर हिंद महासागर, उजव्या हाताला अरबी समुद्र आणि डाव्या हाताला बंगालचा उपमहासागर. विशाल त्या लाटा, विशाल समुद्र. आणि त्या किनाऱ्यावर ज्यावेळेस ते पोचले त्यावेळेस त्यांनी आपली मान वर करून त्या समुद्रावर एक नजर टाकली आणि त्यांच्या लक्षात आलं की मी जिथे उभा आहे ज्या किनाऱ्यावर, तिथून 1 ते 1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड दिसत आहेत. म्हणजे मी जिथं आहे ते शेवट नाही, ते शिलाखंड जिथं आहे ते भारताचं टोक आहे असं त्यांना भासलं, असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी शेजारीच असणाऱ्या नावाड्यांना विचारले, ते काय आहे? नावाडी म्हणाले, त्याला श्रीपाद शिला म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपली आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत, पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही, ते शिलाखंड हे देशाचे टोक आहे. त्या शिलाखंडावर आपण जावे, कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सहजतेनं सांगितले, बाबा रे, मला तो त्या शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. ते बोट चालवण्याचं भाडं बरं का, त्याचं पैसे द्यावे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे नाही, काहीच नाही. मी निष्कांच संन्यासी आहे. निष्कांच म्हणजे कसल्याच प्रकारची संपत्ती, काही, फक्त अंगावरचे तेवढे कपडे, बाकी मग अन्न धान्य पैसा वगैरे मी काही सोबत ठेवत नाही. अशांना आपण निष्कांच संन्यासी आहे असं आपण म्हणतो. नावाडी म्हणाले, ते तुमचे तुम्ही बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. म्हणजे नावाड्यांनी नकार देता क्षणी स्वामींनी विचार केला आणि सरळ ते 1 ते 1.5 फरलांग जो अंतर होता त्या श्रीपाद शिलेपर्यंतचा, ते पार करण्यासाठी त्यांनी समुद्रामध्ये उडी घेतली.
जसं स्वामीजी समुद्रामध्ये पोहण्यासाठी उडी घेतली की नावाडीच घाबरले, कारण नावाड्यांना माहिती आहे हा समुद्र एकतर खूप मोठ्या प्रमाणात लाटा आहेत आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी शार्क नावाचे मासे आहेत, ज्यांचे दात हत्तीच्या दातास एवढे बाहेरचे दात दिसतात, 16 एवढे इतके मोठे आहेत आणि ते माणसाला काकडीसारखं खाऊन टाकतात. जर स्वामीजी या शार्कच्या तावडी सापडले तर ते जिवंत राहणार नाही. भीतीपोटी नावाडी त्यांच्या मागे मागे 2-3 नावाडी निघाले. रस्त्यामध्ये त्यांनी गाठलं आणि म्हणाले, स्वामीजी थांबा, हात द्या, वर या. पण स्वामीजी म्हणले, नाही, आता मी सहजतेनं शिलाखंड गाठू शकतो, श्रीपादखंड गाठू शकतो. आणि स्वामीजीने कोणाचंही सहकार्य न घेता शेवटी त्यांनी त्या दगडावर प्रवास केला. श्रीपाद शिलेपर्यंत ते पोहोचले. या ठिकाणी त्यांचं ते धाडस, त्यांच्यामध्ये असणारी ती दम संपत्ती म्हणजे दम हे पाहून ते नावाडी थक्क झाले. हा व्यक्ती अद्भुत आहे, काहीतरी वेगळा मनुष्य आहे, हा साधासुद्धा स्वामी नाही आहे, हा काहीतरी महान स्वामी आहे. आणि स्वामीजी दगडावर जाऊन बसले आणि म्हणाले, मी तर 2-3 दिवस राहणार आहे, रात्रंदिवस. तुम्ही आता इथून जा, मला ध्यानस्थ बसायचे आणि मला त्रास इथून पुढे देऊ नका. या ठिकाणी ती म्हणले, रात्री पण तुम्ही इथंच थांबणार या ठिकाणी? हो, मी इथंच थांबणार. नावाड्यांना वाटलं की हा काय थांबेल, पण नावाडे इथून निघाले. सकाळी पाहतात तर काय, त्याच शिलापादावर या ठिकाणी श्रीपाद शिलेवर या ठिकाणी स्वामीजी बसलेले आहेत. या ठिकाणी काहीतरी भूक लागली असेल, काहीतरी द्यावं म्हणून या ठिकाणी ते नावाडी गेले या ठिकाणी. पण आवाजही दिला किनाऱ्यावरून, पण स्वामीजी पाहायला तयार नव्हते. त्यांच्या लक्षात आलं की हे भाव समाधीमध्ये विलीन झाले आहेत, ते लक्ष देणार नाही आणि आपण खूप मोठी चूक केली. फक्त 5 पैशासाठी आपण स्वामीजीला नकार दिला, हे आपण बरोबर केलं नाही, खूप मोठं पाप केलं, याची जाणीव या ठिकाणी मात्र त्या नावाड्यांना होत गेली. या ठिकाणी पण झालं काय माहिती बाळांनो, त्या नावाड्यांनी विरोध केला म्हणून की काय, स्वामीजींची अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाली, त्यांना एक जोश, एक ताकद, एक स्पिरिट निर्माण झाली आणि त्याच जोश, त्या स्पिरिटमुळे स्वामीजी या दगडापर्यंत येऊन पोचले आणि त्यांच्या मनात नाना प्रकारचे भारतमातेविषयीचे विचार प्रगट झाले. म्हणजे अंतस्थ अग्नी प्रदीप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाची, तुमची सुद्धा या ठिकाणी मनातून वाटलं पाहिजे की नाही, मला शिकायचे, मला टक्केवारी घ्यायची, मला काहीतरी मोठं व्हायचं आहे. हे जोपर्यंत स्वतःला वाटत नाही ना, तोपर्यंत माणसाचा विकास होत नाही. आणि हीच गोष्ट स्वामींजी बरोबर या ठिकाणी छानपैकी घडली बाळांनो. या ठिकाणी म्हणून स्वामीजींनी या ठिकाणी स्वतःला तर त्या ठिकाणी नतमस्तक केलंच भारतमातेसमोर आणि त्यांनी खूप विचार केला. 3 दिवस 3 रात्र तिथेच राहिले. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारतमातेचे चिंतन करत होते. डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत, आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, त्यांना जेवायला अन्न नाही, अत्यंत दरिद्र अवस्था आहे. त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो. भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धांदात खोटे आहे. म्हणजे आधी पोटोबा, नंतर विठोबा, नंतर ज्ञान, हे त्यांना म्हणायचं आहे. या ठिकाणी लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्रहक असतो. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजीने समजावून सांगितले आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांनी भारताची सेवा सुरू केली बाळांनो. या ठिकाणी म्हणून एक लक्षात घ्या की या ठिकाणी खरी सेवा कोणती आहे, तर जे दीन आहेत, गरीब आहेत, लाचार आहेत, ज्यांना स्वतःची शारीरिक हालचाल करता येत नाही, त्यांना आपण मदत केली पाहिजे बाळांनो. जेवढं आपण यांना मदत करू तेवढंच खऱ्या अर्थाने देशाची सेवा होईल बाळांनो. धन्यवाद.